34 साईजचे आहेत. हे बघा 34 हे आपल्याला आता ब्लाऊजमध्ये लावायचे आहेत आणि ते कसे लावायचे ते बघणार आहोत. फ्रंट पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा आहे. हे बघा मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे. ह्याला प्रिन्सेस कटचा हा साईड पार्ट आहे. ह्याला मी अस्तर अटॅच केलेलं आहे आणि ह्याला पण अस्तर अटॅच केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने अस्तर लावलेलं आहे. आता मी अगोदर हे जोडून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने जोडायचं आहे. आणि हा बघा दुसरा पार्ट आहे. फक्त अस्तर आहे. हे अस्तर आहे आणि हे बघा हे साईड पार्ट आहे अस्तरचं. हे मी असं लावणार आहे ह्याला. आणि हे आपल्याला कप अटॅच करायचे आहेत म्हणून हे वेगळं अस्तर लावायचं आहे. हे अस्तर वरून लावायचं आहे. अगोदर कपड्याला पण अस्तर असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण कप अटॅच करायचे आहेत. हे बघा 35 नंबरचे कप आहेत. आपल्याला हे कप ह्याच्यामध्ये लावायचे आहेत. हे कप हे बघा असे आहेत. हे साईडला तुम्हाला दिसतं हे एकदम प्लेन आहे. ह्याच्यामुळं काय होतं व्यवस्थित आपली कटोरी ह्याच्यामध्ये बसते आणि हे कम्फर्टेबल पण असतं आणि ह्याची फिनिशिंग खूप छान येते. म्हणून असे कप वापरायचे ब्लाऊजमध्ये. तर बघा आता आपण हे स्टिच करणार आहोत. तर हे स्टिच करण्यासाठी अगोदर मी हा पार्ट ह्याला जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने असं ठेवायचं अगोदर आपण आणि मग हे ह्याच्यावरतीच असं फोल्ड करायचं आणि असं. आता इथून मी स्टार्ट करणार आहे शिवायला. हे बघा अशा पद्धतीने इथे पुढे मागे करून अगोदर लॉक करायचं स्टार्टिंगला आणि मग हे शिवून घ्यायचं असं व्यवस्थित हळूहळू शिवून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता माझं शिवून झालेलं आहे. हे बघा असंच आता मी दुसरा पार्ट पण जोडून घेते. वरून स्टार्टिंग करायचं कधी पण जोडायला इकडच्या साईडनी नाही करायचं. हे बघा इथून मी स्टार्ट करत आहे. नाही तर दोन्ही करून करू शकतो असं काही नाही. हे बघा इथून पण मी लावून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने हळूहळू आपण जेवढी शिलाईसाठी मार्जिन ठेवलेली आहे त्या हिशोबाने शिवून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं हळूहळू शिवायचे आणि इथं लॉक करायचे आणि परत एक डबल शिलाई करून घेणार आहे मी. दोन्ही पार्टला इकडच्या साईडनी पण मी डबल शिलाई करून घेणार आहे. हे कंप्लीट झालेलं आहे आपलं शिवून. हा फ्रंट पार्ट आहे. हे बघा अशा पद्धतीने हा कंप्लीट झालेला आहे शिवून. आता हा बाकीचा अस्तरचा पार्ट आहे आपला. हा पण आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने जसं आपण मेन पार्ट शिवून घेतलेला आहे मेन फॅब्रिकवरचा सेम तशाच पद्धतीने हे अस्तर पण शिवून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण मी असं शिवून घेते. हे शिवून कंप्लीट झाल्याच्या नंतर हे बघा हे दोन्ही पार्ट मी असं एकावर एक ठेवत आहे. म्हणजे आपली शिलाई मधल्या साईडनी जाणार आहे दोन्ही साईडची आणि वरच्या साईडनी बघा बाहेरच्या साईडनी इथून पण फिनिशिंग येणार आहे आणि इथून पण फिनिशिंग येणार आहे पूर्णपणे. आणि आता आपल्याला काय करायचं हा पूर्ण मी राऊंड शिवून घेणार आहे कारण की मला इथं पायपिंग लावायची आहे. हे बघा शिवून झालेलं आहे आता कंप्लीट माझं. आता हे कप लावून घेते मी अगोदर म्हणजे तुम्हाला कसं व्यवस्थित समजेल. हे बघा हे कप लावत असायचं की नाही तर मग आपण खालच्या साईडला अगोदर असा फोल्ड करणार आहोत आणि मग इथं निशाण करून घेणार आहोत. परत ह्या साईडला पण हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि निशाण करून घ्यायचं आहे. हे बघा आता
आपल्याला अशा पद्धतीने हे निशाण करून झालेले आहेत. मधल्या साईडनी निशाण करायचे, खालच्या साईडनी. आणि हे बघा जिथे अस्तरला आहे आपलं तिथे पण मी निशाण करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगलाच कट करताना आपल्याला जिथे आपला एपेक्स पॉईंट आहे तिथं निशाण करून घ्यायचं आहे. हे बघा इथं कट लावलेला आहे आणि त्याच ठिकाणी मी निशाण करून घेतलेलं आहे. आता हे कट जिथे लागलेलं आहे म्हणजे निशाण आपलं केलेलं आहे ते प्रॉपर इथं सेट करायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथं एक स्टिच करून हे बघा असं पिन लावून घ्यायचं. पिन लावून घेतलं ना हे प्रॉपर सेट होतं. हे बघा अशा पद्धतीने इथे पिन लावायचं आहे. हे बघा आता मी इथं पिन लावलेले आहे. आता मी इथं शिवून घेणार. बघा अशा पद्धतीने इथे मध्ये घालायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे सेट झालेलं आहे आपलं. हे बघा हे सेट झालेलं आहे. आता मी ही पिन काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने हे लावून झालेले कप आणि हा प्रॉपर सेट झालेला आहे. हे बघा इथे लावायचं आहे बराबर पॉईंट टू पॉईंट एकदम परफेक्ट पॉईंटला येईल. हे बघा अशा पद्धतीने. आता हा दुसरा पार्ट पण मी असंच लावून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे जिथे पॉईंट आहे दोन्ही कप अस्तरला अटॅच झालेले आहेत. आणि आता बघा हा वरचा पार्ट आहे ह्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. बघा इथे अस्तर लावल्यामुळे काय होईल ह्याला हे कप आपले दिसणार नाहीत. हे बघा प्रॉपर हे कवर होतील आणि हे अशा पद्धतीने पॅक होईल. आता आपलं पूर्ण स्टिच करून रेडी आहे. हे बघा प्रॉपर शिवून झालेलं आहे. हे बघा तर हा फ्रंट साईडला माझा काच बटन पट्टी नाही आहे. मला इथे पायपिंग करायचे म्हणून मी हा गळा असा शिवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याची फिनिशिंग. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण करा, तुम्हाला पण जमेल.